ओके. सो प्रोजेक्टचं जस्ट एक ऑब्व्हियसली आपण प्रत्येक प्रोजेक्ट चालू करतो तर प्रोजेक्टला एक काहीतरी नाव पाहिजे, राईट? सो जस्ट एक नाव दिलंय मी, क्लायंट ड्राईव्ह. आता ह्या प्रोजेक्टमध्ये ऍक्च्युली काय आहे? आता आपल्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये दोन प्रकारच्या कंपनीज असतात, प्रॉडक्ट बेस किंवा सर्व्हिस बेस. सो प्रॉडक्ट बेसमध्ये होतं काय? एक मिनिट परत शेअर करू द्या मला. प्रॉडक्ट बेसमध्ये म्हणजे काय असतं, एखादी कंपनी असते, त्यांचं एखादं प्रॉडक्ट असतं, त्या प्रॉडक्टसाठी त्यांच्याकडे क्लायंट असतात. ओके. पण याच्या अपोजिट सर्व्हिस बेसमध्ये काय असतं, माझी आय टी कंपनी आहे. सो माझं काहीच प्रॉडक्ट नाही, माझं स्वतःच काहीच नाही, मी फक्त दुसऱ्यांचे प्रोजेक्ट कम्प्लीट करून देतो. ओके. लेट्स से आपण इन्फोसिस कंपनी पकडली किंवा टीसीएस कंपनी पकडा. आता जसं टीसीएस कडे गव्हर्नमेंटचे खूप सारे प्रोजेक्ट आहेत. ओके. महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणा, इंडियन गव्हर्नमेंट म्हणा, राईट? सो टीसीएस कडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे खूप सारे प्रोजेक्ट आहेत. सो टीसीएस ही काय झाली, सर्व्हिस बेस्ड आहे. जशी गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आहेत तसेच बाकीच्या बँकेचे प्रोजेक्ट आहेत त्यांच्याकडे. अजून कोणते क्लायंट्स असतील, बँक्स असतील, असे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत, किंवा एखादी इन्शुरन्स कंपनीचं असेल किंवा अजून काही असू द्या. सो अशा खूप साऱ्या कंपनीजचे, खूप साऱ्या क्लायंट्सचे प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहे. सो टीसीएस ही काय सर्व्हिस बेस्ड आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या क्लायंटचे प्रोजेक्ट असतात, त्यांचे एम्प्लॉई त्या त्या कंपनी त्या त्या क्लायंटच्या प्रोजेक्टवरती काम करतात. आता लेट से जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट पकडलं, सो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एकच प्रोजेक्ट टीसीएस कडे असेल का? नाही. मल्टिपल प्रोजेक्ट्स असतात. जसं तुम्ही समजा, लेट से आपलं जे व्याघ्र प्रकल्प असतात, ताडोबा असू द्या किंवा कोणतं पेंच असू द्या, जेव्हा आपण बुक करतो ना, तर ती जी वगैरे साईट आहे, खूप ASP.NET मध्ये जुन्या फ्रेमवर्क मधले बनलेली अजूनही साईट टीसीएसने बनवलेली तशीच्या तशीच आहे. सो अशा खूप साऱ्या साईट्स आहेत ज्या अजूनही टीसीएस कडे आहेत. सो आता टीसीएस साठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट हा काय झाला, क्लायंट. त्या क्लायंटचे मल्टिपल प्रोजेक्ट सुरू असतात. ओके. म्हणजे तुम्ही साधं आता इंडियन गव्हर्नमेंट बद्दल बोललो तर जे पासपोर्टचं, कोणी तुमच्यापैकी जर कोणी पासपोर्ट काढलं असेल तर पासपोर्ट ऑफिसमध्ये जे अप्लिकेशन चालतं ते सुद्धा टीसीएसने बनवलेलं आहे. तिथे समजा गेले तर तुम्ही मस्त टीसीएस, सगळीकडे टीसीएस टीसीएसच दिसतं. ते त्यांचं ब्रँडिंग पण करतात तिथे. ओके. सो एक आय टी कंपनी, थोडंसं लिहून घेऊया. आय टी कंपनी, लेट्स से टीसीएसचं एक्झाम्पल कन्सिडर करून पकडूया. आता या आय टी कंपनीकडे खूप सारे क्लायंट आहे. सो लेट्स से महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक क्लायंट झाला, सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंट एक म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट एक क्लायंट झाला. त्यानंतर लेट्स से SBI पकडूया. त्यानंतर लेट्स से इन्शुरन्स मधली एखादी कंपनी पकडूया, ओरिएंटल. असे खूप सारे क्लायंट्स असू शकतात टीसीएस कडे. ओके. आता लेट्स से महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे यांच्याकडे सध्या जस्ट कन्सिडर करतोय, दोन प्रोजेक्ट आहे. एक ताडोबा, किंवा त्यांचं एक पूर्ण अप्लिकेशन आहे ज्याच्यात आपण कोणत्याही वाईल्ड लाईफ, जे काही फॉरेस्ट असतात त्यांना व्हिजिट करायचं असेल तर त्यांची एक अप्लिकेशन आहे. सो लेट्स से फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून म्हणूया. फॉरेस्ट डिपार्टमेंट वेबसाईट करूया, ही त्यांच्याकडे आहे. प्लस लेट्स से वॉटर डिपार्टमेंटचं काही अप्लिकेशन असेल बिलिंगचं, ते पण त्यांच्याकडे आहे. ओके. सो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे टीसीएस कडे दोन प्रोजेक्ट आहेत. तसं सेंट्रल गव्हर्नमेंटचं लेट्स से पासपोर्ट पोर्टल आहे. ओके. अजून काही असतील, SBIचं लेट्स से डाटा प्रोसेसिंग युनिट आहे, किंवा रिपोर्ट जनरेशन आहे. हे खूप मोठे अप्लिकेशन असू शकतात. ओके. ओरिएंटल इन्शुरन्सचं कस्टमर वेबसाईट आहे फक्त, कस्टमर पोर्टल. ओके. सो आपण एका आय टी कंपनीबद्दल बोलतोय. आय टी कंपनीचे हे मल्टिपल क्लायंट झाले. या मल्टिपल क्लायंटचे हे मल्टिपल प्रोजेक्ट्स. क्लिअर आहे आतापर्यंत? आता आय टी कंपनी काम कशी करते? सो आपण ज्या क्लायंटच्या प्रोजेक्टसाठी काम करतो, त्या क्लायंटच्या प्रोजेक्टवरती किती लोक काम करत आहे, त्यांचा एक्सपिरियन्स, हे सगळं कॅल्क्युलेट करून बिलिंग ठरतं. म्हणजे त्या प्रोजेक्टवर लेट्स से फॉरेस्ट डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या प्रोजेक्टवर दोन, आता जस्ट मी एक एक्झाम्पल करतो, दोन सिनियर एम्प्लॉई आहे, सिनियर डेव्हलपर आहे, पाच ज्युनियर डेव्हलपर आहेत, दोन QA आहेत. ठीक आहे. सो यांचं काहीतरी बिलिंग होईल त्याच्यातला.
एक त्यांच्याकडे मॅनेजर आहे. ठीक आहे. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एक प्रोजेक्ट आहे, दॅट इज महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट वेबसाईट, त्याच्यावर एवढे डेव्हलपर्स आहे. तसंच वॉटर डिपार्टमेंटचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरही सर्टन असं काहीतरी आहे. इट्स ए लेट्स से 5 एम्प्लॉई आहेत, इथे 2च ज्युनियर आहेत, 3 QA आहेत, आणि एक मॅनेजर असेल जो मॅनेज करतोय किंवा हा प्रोजेक्ट लीड करतोय. ओके. असंच सगळ्या क्लायंटच्या सगळ्या प्रोजेक्टवरती काही ना काही टीम स्ट्रक्चर असतं, तर प्रत्येकाचं बिलिंग असतं. त्यानंतर लेट्स से जसं आपण इथे म्हटलं की 2, 5, 7, 8, 9 आणि 10 लोक काम करताय, राईट. सो त्याच्यातला हा प्रोजेक्ट कोण लीड करतंय ते पण माहीत पाहिजे. सो हा जो सगळा डेटा असतो, त्याच्यानंतर जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट बिलिंग पेड करतं, TCS ला बिल पे करतं किंवा TCSचं पेमेंट करतं त्यांच्या प्रोजेक्टबद्दल, राईट, त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणं. सो याच्यानंतर याच्याच खाली टाकूया, पेमेंट झालंय त्यांचं. ओके, यालाच आपण बिलिंग म्हणूया. सो असं एक पूर्ण आपलं अप्लिकेशन असतं, म्हणजे प्रत्येक कंपनीत हे अप्लिकेशन असतं. प्रत्येक जण एक तर इन हाऊस करून घेतं, स्वतःचं डेव्हलप करून घेतं, किंवा दुसरे काही खूप सारे असे प्रॉडक्ट पण आहे ते यूज करतात. ओके. जसं टॅली असू द्या किंवा जुहो आहे, तिथे पण ह्या सगळ्या गोष्टी खूप डिटेलिंगमध्ये प्रॉपरली केल्या गेल्या आहेत. सो एक कंपनी, त्या कंपनीचे मल्टिपल क्लायंट्सचे मल्टिपल प्रोजेक्ट, आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कोण काम करतंय, तो प्रोजेक्ट कोण लीड करतंय, हे सगळी, आणि नंतर त्या प्रोजेक्टवरती बिलिंग किती आलं, त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड क्लायंट सोबत किती मीटिंग झाल्या, काय डिस्कस झालं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या कोणत्या तरी अप्लिकेशनमध्ये ठेवल्या जातात. ओके. सो तेच हे अप्लिकेशन आहे. त्याला जस्ट आपण नाव दिलंय क्लायंट ड्राईव्ह. ओके. आता जस्ट मी API एक्सप्लेन करतो. सो सगळ्यात पहिले आता आपल्याकडे दोन एक API आहेत, गेट रोल आणि डेजिग्नेशन. सो ह्या फक्त तुम्हाला गेट करायच्या आहे, कारण एम्प्लॉई क्रिएट करताना तुम्हाला रोल ID पाठवायची आणि डेजिग्नेशन ID पण पाठवायची. ओके. सो याचं क्रड वगैरे करायचं नाहीये. आता इथून एम्प्लॉईचं स्टार्ट. सो एम्प्लॉई फर्स्ट क्रिएट करायचं. तर एम्प्लॉई क्रिएट करताना कोणत्याही आपण IT इंडस्ट्रीत जातो ना, तुम्ही जेव्हा जाल किंवा तुमचं कोणी एक्झिस्टिंग असेल ना, त्यांना विचाराल की जेव्हा आपण कोणत्या कंपनीत पहिल्यांदा जातो तेव्हा आपल्याला आपली बेसिक डिटेल, फॅमिली डिटेल, आपल्याला स्किल किती माहिती आहे, आपला प्रिव्हियस एक्सपिरियन्स, ह्या सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात. सो हा एम्प्लॉई डिटेलचा ऑब्जेक्ट आहे. बघा, ही एम्प्लॉई डिटेल सिंगल आहे. त्यानंतर एम्प्लॉई स्किल्स मल्टिपल आहे, अरे ऑफ ऑब्जेक्ट आहे. तसंच एक्सपिरियन्स सुद्धा अरे ऑफ ऑब्जेक्ट आहे. सो यासाठी UI ऑलरेडी रेडी आहे. UI दाखवून देतो मी. ठीक आहे, UI मी शेअर पण करतो. एम्प्लॉईचं पेज. ओके. हे एम्प्लॉईचं लिस्टचं पेज असेल. ॲड न्यू केल्यानंतर हा माझा एम्प्लॉईचा फॉर्म. बघा, ही सिंगल डिटेल. त्यानंतर इथे टेबलमध्ये 1 बाय 1 ॲड होत जातील, मल्टिपल स्किल आणि मल्टिपल एक्सपिरियन्स, आणि ॲट द टाइम सेव्ह होतील. म्हणजे हा सिंगल डेटा, त्याच्या मल्टिपल स्किल आणि त्याच्या मल्टिपल एक्सपिरियन्सेस, हा असा एम्प्लॉईचा फॉर्म असेल. UI मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे, हा तुम्हाला जस्ट यूज करायचा आहे. ओके. म्हणजे ॲटलिस्ट तुमचं UI डेव्हलपमेंटमध्ये वेळ नाही जाणार, फक्त रिॲक्टची जी फंक्शनॅलिटी लिहायची आहे ती लिहायची. तसेच सगळे पेजेस बनलेले आहे, क्लायंटचं, क्लायंट प्रोजेक्ट, पेमेंट, प्रोजेक्ट चेंज आणि प्रोजेक्ट मीटिंग, हे आपले मेन मॉड्यूल्स आहेत. एवढेच आपल्याला बनवायचे. ओके. सो कमिंग बॅक टू API, ह्या एम्प्लॉई रिलेटेड सगळ्या API आहेत. एम्प्लॉई क्रिएट करणं, मग एडिटच्या बटनवर एम्प्लॉई गेट करणं, अपडेट करणं, डिलीट करणं, आणि गेट ऑल एम्प्लॉई. आता सध्या इथे सगळ्या एम्प्लॉई गेट गेट वाल्या आहे, सर्व्हर साईड फिल्टरिंग वाल्या नाही आहे. पण जस्ट आता मी 1-2 दिवसात त्या पण API देणार, ज्याच्यात आपण सर्व्हर साईड फिल्टरिंग करूया. म्हणजे प्रत्येककडे, जस्ट मिनिट, प्रत्येक वेळेस टेबलमध्ये डेटा दाखवताना, आता लेट्स से जस्ट प्रोजेक्ट इनिशियल स्टेजमध्ये आहे तर तुमच्याकडे 10-20 रेकॉर्ड आहेत. पण लेट्स से 100 रेकॉर्ड आहेत. सो तुम्ही एकाच एकाच गेट API मध्ये 100 रेकॉर्ड बोलवणं पॉसिबल नसतात. आपल्याला पेजिनेशन लागतं, सर्चिंग करायचं आहे, फिल्टर करायचं आहे, राईट. सो त्यासाठी आपल्याला सर्व्हर साईडची API लागते. सो मी काय म्हणतो, प्रत्येक जो पेज आहे त्याच्यासाठी जशी हे गेट API असेल तशीच एक पोस्ट API असेल सर्व्हर साईड फिल्टरिंगसाठी. ओके. सो ही गेट एम्प्लॉयच्या सगळ्या API झाला. त्याच्यानंतर क्लायंट. आता क्लायंट इंडिपेंडंट आहे. जसं एम्प्लॉयमध्ये फक्त काही डिपेंडंट गोष्टी आहे, ज्यात म्हटलं होतं मी, कुठे गेलं,
रोल आय डी. ओके. सो रोल आय डी कुठून पाठवणार? या एपीआय पासून भेटेल तुम्हाला. तो रोल तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. मी रोलचा डेटा ऑलरेडी टाकून देईल, तोच तुम्हाला यूज करायचा आहे. त्यानंतर डेझिग्नेशन आय डी असेल. सो हे बघा, डेझिग्नेशन आय डी. सो तुम्ही जेव्हा फॉर्म डिझाईन करणार, एक रोलचा ड्रॉपडाऊन आणि एक डेझिग्नेशनचा ड्रॉपडाऊन, आणि याला डेटा कुठून दाखवणार? या दोन एपीआय पासून जो येईल तो डेटा. ओके. सो हे क्रिएट नाही, बाकी सगळं इंडिपेंडंट आहे. त्यानंतर क्लायंट. क्लायंटमध्ये काहीच नाही आहे, साधा फॉर्म आहे. इथे काहीच डिपेंडन्सी नाही आहे, कोणत्याच दुसऱ्या टेबलची फॉरेन की वगैरे नाही आहे. मग क्लायंटचे सगळे एपीआय झाले. मग क्लायंटमध्येच अजून थोड्याशे एपीआय आहेत. गेट ऑल क्लायंट बाय प्रोजेक्ट, गेट प्रोजेक्ट, लीड बाय एम्प्लॉय आय डी, गेट प्रोजेक्ट बाय क्लायंट आय डी. ह्या नंतर एपीआय यूज करू, पण बेसिक याच्यात नाही लागणार ह्या. त्यानंतर प्रोजेक्ट. ओके. ऍड अपडेट क्लायंट प्रोजेक्ट. आता ही एपीआय कोणती आहे? आपण क्लायंट क्रिएट केला, त्यानंतर लेट्स त्या क्लायंटचा एक प्रोजेक्ट आला आपल्याकडे, दुसरा प्रोजेक्ट आला, तिसरा प्रोजेक्ट आला, तर ते प्रोजेक्ट आपण ह्या एपीआयने क्रिएट करू. सो इथे आपल्याला काय लागणार? क्लायंट आय डी लागणार. दिसतंय? सो इथे तुम्हाला क्लायंटचा ड्रॉपडाऊन लागेल की कोणत्या क्लायंटचा प्रोजेक्ट आपण क्रिएट करतो. त्यानंतर हा प्रोजेक्ट कोण लीड करतोय, सो त्याची आयडी पण द्यायची आहे. लीड ईएमपी आय डी. तो इथे तुम्हाला कोणती एम्प्लॉई बाइंड करायची आहे? गेट ऑल एम्प्लॉयची. म्हणजे इथे सगळे, आता त्याच्यात पण अजून हे करायचं की सगळेच एम्प्लॉई लीड कोण करेल? ऑब्व्हियसली ज्यांचं डेझिग्नेशन मॅनेजर आहे. सो तुम्हाला एक एपीआय एकच भेटेल, गेट ऑल एम्प्लॉई. या एपीआय मध्ये सगळा डेटा येईल. आता मी वेगळी एपीआय नाही देणार की गेट एम्प्लॉय बाय डेझिग्नेशन. तुम्हाला फ्रंट एंड साईडला कोड लिहायचा आहे की जो अरे आला त्याच्यातून तुम्हाला असेच एम्प्लॉय फिल्टर करायचे ज्यांचं डेझिग्नेशन मॅनेजर आहे. म्हणजे तुमचा कोड लिहिता आला पाहिजे ना, तुम्हाला प्रोग्रामिंग इम्प्रूव्ह करायचं. मी सगळाच डेटा जर एपीआय कडून दिला तर तुमचं प्रोग्रामिंग स्किल नाही वाढणार. ओके. सो इथे तुम्हाला तसं करावं लागेल. एम्प्लॉयचा ड्रॉपडाऊन दाखवायचा आहे, पण क्लायंट साईडला डेटा फिल्टर करून दाखवायचा. हे प्रोजेक्ट क्रिएट झाला. त्यानंतर प्रोजेक्टच्या काही मीटिंग असतात. आता प्रोजेक्टच्या मीटिंग म्हणजे ह्या डेव्हलपमेंटच्या मीटिंग नाही, स्क्रम मीटिंग किंवा जे रोज स्क्रम करतो त्या मीटिंग नाही. ह्या मीटिंग कोणत्या? ज्या क्लायंट सोबत असणार आहे. ओके. लेट्स से प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा एक मीटिंग, काही दिवसानंतर अजून एक मीटिंग झाली, क्लायंटला प्रोजेक्टमध्ये अजून काही नवीन गोष्टी ऍड करून हव्यात. सो तो डेटा मेंटेन करायचा आपल्याला याच्यात. सो त्यासाठी ऍड अपडेट प्रोजेक्ट मीटिंग. सो इथे बघा, आता हे मीटिंग मीटिंग कशावर होणार आहे? प्रोजेक्टवर होणार आहे. सो बघा, ही आपली प्रायमरी की, इथे तुम्हाला प्रोजेक्ट आयडी टाकायचा आहे. मग मीटिंग कोणी लीड केली? असं असू शकतं की मॅनेजर जरी प्रोजेक्ट लीड करतोय, पण मीटिंग लेट्स से क्लायंटने आधीच सांगितले की जो आम्हाला जे डिस्कस करायचं ते फक्त फ्रंट एंड रिलेटेडच डिस्कस करायचं आहे. सो त्यात कधी कधी मॅनेजर नाही राहू शकत, दुसरा पण लीड करू शकतो. फ्रंट एंड टीम मधला कोणी असेल तो पण लीड करू शकतो. राईट. सो ही मीटिंग जी क्रिएट करताय ही कोण लीड करणार आहे आपल्याकडनं? आणि त्यानंतर इथे क्लायंट क्लायंट कडून कोण येणार आहे त्याचं फक्त नाव आणि डिटेल वगैरे, मीटिंगचं स्टेटस, स्टार्ट डेट, एंड डेट, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. हे मीटिंग क्रिएट झाला. आता मीटिंग मीटिंग एक म्हणजे एखाद्या क्लायंटची मीटिंग झाली, त्यानंतर त्या मीटिंगमध्ये काय डिस्कस झालं तो डेटा पण आपल्याला डॉक्युमेंट करावा लागतो. सो तो डेटा आपण इथे डॉक्युमेंट करतो, दॅट इज प्रोजेक्ट चेंजमध्ये. म्हणजे ह्या मीटिंगमध्ये काय ठरलं की प्रोजेक्टमध्ये काय चेंज हवा आहे. सो इथे बघा, प्रोजेक्ट आयडी पाठवायची आहे, चेंज डिटेल म्हणजे काय चेंज डिटेल सांगितला होता, कधी सांगितण्यात आला, आणि अप्रूव्ह का हा जो चेंज आहे हा आपल्या कंपनीतून कोणी अप्रूव्ह केलाय. सो गेट ऑल एम्प्लॉयवाली आयपीआयचे डेटा. ओके. त्यानंतर पेमेंट्स. आता जेवढे ऑब्व्हियसली मी जर सांगितलं हे सगळं कशासाठी करतोय, आपल्याला क्लायंटकडनं पैसे येईल यासाठी. राईट. सो जे क्लायंटकडनं बिलिंग येईल ते या टेबलमध्ये जाईल. सो ह्या पेमेंट रिलेटेड एपीआय. आता अजून पेमेंट कशावर भेटणार? क्लायंट कडून तर येत आहे, पण कोणत्या प्रोजेक्टसाठी येणार आहे त्यामुळे प्रोजेक्टवर बिलिंग घेतो आपण. सो इथे कशाला काय पाहिजे? प्रोजेक्ट आयडी. सो ह्या सगळ्या अशा एपीआय आहेत. हा एक ओव्हरऑल एक छोटासा प्रोजेक्ट आहे, पण याच्यात बिझनेस छान आहे. आणि हा असा प्रोजेक्ट आहे की ऑलमोस्ट कंपनीचा आहे. तर तुम्ही समजा रिझ्यूम मध्ये जरी टाकाल तर हा प्रोजेक्ट एक्सप्लेन करताना तुम्हाला समोरच्याला माहित असेल हा प्रोजेक्ट. सो सांगताना असं सांगायचं, जे लोक खरंच सीव्ही मध्ये टाकणार आहे हा प्रोजेक्ट, की सांगताना असं सांगायचं की हा आमच्या कंपनीचा स्वतःचा प्रोजेक्ट होता, इन हाऊस प्रोजेक्ट आहे. ओके. म्हणजे मी क्लायंटच्या प्रोजेक्टवर पण, तुम्ही जो दुसरा प्रोजेक्ट टाकाल रेझ्यूम मध्ये त्याच्यावर पण काम करत होते, आणि पॅरलली ह्या प्रोजेक्टवर पण काम केलं आहे मी. ओके. म्हणजे हा प्रोजेक्ट वेस्ट नाही जाणार आहे तुमचा, म्हणून सांगतो. आणि प्रोजेक्टचं लॉजिक छान आहे, डोमेन चांगलं आहे. ओके.